आज पहिल्यांदा नॉनव्हेजची ऑर्डर आली होती। त्याच्यामध्ये सुक्कं चिकन, चिकन रस्सा आणि 20 चपात्या होत्या। त्या दिवशी शनिवार होता। शनिवारी नागपूरकरांचा टिफिन नसतो। 2च टिफिन होते माझे, ते सुद्धा लेटचे होते। लेट म्हणजे 12च्या दरम्यान टिफिन जाणार होते, म्हणून मी सुद्धा निवांत होते आणि सकाळी फोन वाजला। सकाळी म्हणजे 9:45-9च्या सुमारास। त्यावेळी मी तुमच्या कमेंटला उत्तर किंवा लाईक करत होते आणि एवढ्यात फोन आला। अरे बापरे, म्हटलं ह्यांचा कसा काय फोन आला? म्हणजे हे आमचे जुने कस्टमर होते। त्यांचा अचानक फोन आला की ताई, आम्हाला 1.5 किलो सुक्कं चिकन पाहिजे, 1 किलो चिकनचा रस्सा पाहिजे आणि 20 चपात्या। अचानक पाहुणे येणार आहेत घरी आणि तुम्ही काही नाही म्हणू नका। आता मला हे टिफिनसुद्धा बनवायचे होते आणि इकडं चिकनचं वगैरे ही सगळी तयारी करायची होती। मग काय करू करत ठीक आहे म्हटलं, काय होईल ते होईल। आणि त्यांना ऑर्डरसुद्धा 1 वाजता बरोबर पाहिजे होती। म्हणजे पाहुणे घरात यायच्या आधी त्यांचं जेवण घरात पोचायला पाहिजे होतं, कारण ते त्यांनी बनवलंय असं त्यांना तिथं दाखवून द्यायचं होतं। असो, याच्याशी काही आपलं घेणं देणं नाही। मग ऑर्डर त्यांनी दिल्यानंतर त्यांनी विचारले की ताई किती रुपये होतील असं करून। मी म्हटलं थांबा, अर्ध्या तासानंतर फोन करून सांगते मी तुला किती म्हणजे खर्च वगैरे येतोय बघून। मग कारभाऱ्यांनी मी सगळा खर्च एकूण टोटल केला आणि मग त्यांना सांगितलं। तुम्ही सांगते शेवटी किती केला ते, मग तुम्ही बघा जास्त झाला कमी झाला की बरोबर आहे या रेंजमध्ये, ठीक आहे म्हणून असं। कारभाऱ्यांना चहा दिला। चहा पिऊन झाल्या त्यांना सांगितलं पटकन चिकन घेऊन या म्हटलं। तोपर्यंत मी टिफिनसाठी भाजी वरण भात बनवून घेतला। चपात्या म्हटलं सगळ्यांना एकत्रच बनवूया आणि वाटणासाठी लागणारं खोबरं जिरं भाजून घेतलं। लसूण सोललेला होता म्हणून बरं, नाही तर कशाचं काय हो, लसूण सोलायलाच 1 वाजले असत्या। कारभारी चिकन घेऊन आले, तर मी 1.5 किलो चिकन वेगळं ठेवलं आणि 1 किलो चिकन वेगळं ठेवलं। म्हटलं मिक्स करायला नको, नाही तर परत मग मला अंदाज येणार नाही की 1.5 किलो नेमकं किती होईल आणि 1 किलो किती होईल। मग जे सुकं करायचं होतं ते ह्या पाटीमध्ये मी छान त्याला आलं लसूण पेस्ट, मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करायला ठेवून दिलं। नंतर 1 किलो चिकन रश्श्यासाठी जे वापरणार आहे ते सुद्धा या कढईमध्ये त्यालासुद्धा आलं लसूण पेस्ट, मीठ आणि हळद लावून ते सुद्धा मॅरिनेट करायला झाकण ठेवून दोन्ही ठेवून दिलं। आणि तुम्ही सरळ बघितलं असेल तर आलं लसूण पेस्ट मी घरी बनवलेली वापरलेली आहे। नंतर भाजलेलं खोबरं, जिरं, कोथिंबीर आणि लसूण यांचं छान थोडं पाणी घालून वाटण तयार करून घेतलं। इथं मी कांदा टोमॅटो चिरायला घेतले। चिरायला थोडा जास्तच वेळ जाईल म्हणून म्हटलं यांची सरळ ग्रेव्ही करून टाकूया। तर मी कांद्याची छान टरफलं काढून घेतली, टोमॅटोसुद्धा छान असे धुवून घेतले आणि ग्रेव्ही बनवायची होती म्हणून थोडे मोठेच कांदा टोमॅटो चिरलेले आहेत। मिक्सरला त्याची थोडीशी जाडसरच ग्रेव्ही बनवली, एकदम फाईन पेस्ट वगैरे असं काही नाही, थोडी जाडसरच ग्रेव्ही बनवलेली आहे। तुम्ही बघू शकाल थोड्या वेळानंतर। हे टोमॅटो वगैरे चिरताना मला खूप छान वाटत होतं म्हणून म्हटलं असू दे व्हिडिओ। आता मेन गोष्ट सांगते, तर झालं काय माहिती आहे का, रात्री झोपायच्या आधी मी व्हॉट्सॲपला सगळ्यांचे स्टेटस बघत होते, तर पूजाचा स्टेटस बघितला। तिनं केकची ऑर्डर घेतली होती आणि त्याचा कस्टमरचा रिव्ह्यू टाकला होता। तर ते बघून मला पण असं वाटलं की अरे आपल्याला पण ऑर्डर आली पाहिजे कसली तरी असं करून। आणि सकाळी उठल्या ऑर्डरचाच पहिला फोन आला माहिती आहे। तर असं झालं, मी म्हटलं अरे रात्री तर मी हे बोलले होते, सकाळी तर मला ऑर्डर आली। काय चमत्कार झाला की योगायोग म्हणावा, काय समजना झाले बघा। तर मी काय केलं माहिती आहे का, इंडस व्हॅलीचा 5 लिटरचा कुकर आहे ना, तो गॅसवरती ठेवला, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि आपलं 1.5 किलो जे मटण सुक्यासाठी आणलं होतं ते त्याच्यामध्ये घालून परतून घेतलं। थोडंसं नॉर्मल ती पाटी जी होती ती विसळून त्याच्यामध्ये घातली, झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या। नंतर 1 किलो जे मटण वेगळं ठेवलं होतं आपण रश्श्यासाठी, ते सुद्धा मी 3 लिटरच्या कुकरमध्ये तेल घालून 1 किलो चिकन याच्यामध्ये घातलं, चांगलं परतून घेतलं। ती कढई जी होती ती सुद्धा विसळून याच्यामध्ये घातली, झाकण लावून याच्यासुद्धा 3 शिट्ट्या करून घेतल्या। कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे मी कांदा टोमॅटोची प्युरी बनवून घेतली। ही प्युरी बघितलं तर तुम्ही छान अशी एकदम फाईन केलेली नाही, ओबडधोबडच केलेली आहे। आणि इथं कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरचं प्रेशर कंप्लीट होईपर्यंत वेळ नव्हता, तोपर्यंत म्हटलं कांदा टोमॅटो वाटण वगैरे आपण छान तेलामध्ये परतून घेऊ, तोपर्यंत काय होईल ते होईल त्याचं प्रेशर कमी। नंतर मी हे इंडस व्हॅलीचं 5 लिटरचं बिर्याणी पॉट होतं माझ्याकडे, ते ठेवलं गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल घातलं, तमालपत्र घालून कांदा टोमॅटो भाजून घेतलं। हाय फ्लेमवरतीच ठेवलं, लो फ्लेमवर ठेवायला म्हणजे टाईमच नव्हता, 12 वाजत आल्या होत्या, चपात्या करायच्या होत्या, तिकडं रस्सासुद्धा बनवायचा होता। नंतर मी याच्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं खोबरं जिरं कोथिंबीर आणि लसूणचं ते घातलं आणि छान परतून घेतलं। हाय फ्लेमवरतीच घेतलं, त्याच्यामुळे पटापट परतून गेलं वाटण। नंतर याच्यामध्ये मी मसाले घातले। पहिल्यांदा तर चिकन मसाला घातलेला आहे, 2 पुड्या घातल्या मी तर 1.5 किलो चिकनसाठी। नंतर मीठ घातलं,
चिकन शिजवताना मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे मीठ अंदाजानं घालायचं आहे. सगळं मी एकदम अंदाजे पण जे घातलेलं होतं, त्याच्यामुळे मला प्रमाण विचारू नका तुम्ही. नंतर मिरची पावडर घातली, धने पावडर घातली, केपरचा गरम मसाला घातला आणि हळद घालायची विसरले. नंतर हळदसुद्धा घातली. हळद आधी चिकन जेव्हा आपण कुकरला लावलं तेव्हासुद्धा घातली होती. नंतर छान सगळं मिक्स करून घेतलं. तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून त्यालासुद्धा भाजून घेतलं आणि कांदा टोमॅटोची प्युरी आणि वाटणसुद्धा मी छान झाकण ठेवून परतून घेतलं होतं. नंतर आता हे मसाल्याला तेल सुटायला लागलं थोडंसं की याच्यामध्ये मी 1.5 किलो जे चिकन कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. आता चिकन ऑलरेडी कुकरला लावल्यामुळे ते शिजलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची गरज नव्हती. फक्त सगळं व्यवस्थित मिक्स केलं, वरून कोथिंबीर घातली आणि हलवून छान 5 मिनटं त्याला खतखतू दिलं. कारण ऑलरेडी चिकन कुकरमध्ये शिजलेलं होतं, त्याच्यामुळे 5 मिनटासाठीच असं ठेवलं मी मीडियम फ्लेमवरती. तर मस्त असं चिकन आपलं सुक्कं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. झाकण ठेवून मी 5 मिनटं असंच त्याला ठेवून दिलं. चला, सुक्याचं टेन्शन तर गेलं, आता बनवूया रस्सा. आता रस्सा बनवायचा म्हटल्यावर माझ्याकडं 8 ते 10 लोकांना पुरेल एवढं भांडं नव्हतं आणि त्यांनी नेमकं 8 ते 10 लोकांसाठी पुरेल असं सांगितलं होतं की एवढं द्या म्हणून. तर आता काय करू म्हणून मग मी एक आयडिया केली की ज्या 5 लिटरच्या कुकरमध्ये चिकन शिजवलं होतं ना, त्याच कुकरमध्ये म्हटलं रस्सा बनवूया. तर मी त्या कुकरमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये तमालपत्र घातलं, कांदा टोमॅटोची प्युरी घातली, चांगली परतून घेतली. नंतर वाटण घातलं, ते सुद्धा चांगलं परतून घेतलं. कारभाऱ्यांना आवाज देत होते की सुक्याचं चटणी मीठ वगैरे व्यवस्थित आहे का बघा, मीठ वगैरे लागणार असेल तर सांगा मला इथंच घालायला वगैरे. तर त्यांची मीटिंग चालू होती, त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मी इकडे आवाज देते ते काही येत नाहीत. आणि मेन म्हणजे मी शाकाहारी असल्यामुळं मी सुद्धा टेस्ट करू शकत नव्हते. काय करायचं मला कळत नव्हतं. म्हटलं जाऊ दे, असेल कसं होईल तसं होईल. नंतर मी इकडं वाटण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घातले. मसाल्यामध्ये मी मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चिकन मसाला आणि मीठ घातलेलं आहे. छान परतून घेतलं. त्यांनी आधीच सांगितलं होतं की ताई नॉर्मलपेक्षा थोडंसं स्पायसी ठेवा, त्याच्यामुळे मी थोडे मिरची पावडर जास्त घातलेली आहे. नंतर धने पावडर मी घालायची विसरले होते, ती सुद्धा घातली आणि छान मिक्स करून घेतलं. कारभाऱ्यांना म्हणत होते टेस्ट करायला या, त्याच्या नादामध्ये थोडंसं खाली लागलं. नंतर मी जे कुकरला पण 3 लिटरच्या कुकरला चिकन शिजवून घेतलं होतं रश्श्यासाठी, ते याच्यामध्ये घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं. वाटणाचं पातेलं, कांदा टोमॅटो पेस्टचं पातेलं, नंतर कुकरसुद्धा चिकनचा कुकरसुद्धा चांगला धुवून याच्यामध्ये मी घातला. त्याच्यामुळे हे पाणी तुम्हाला पांढरं दिसतंय, नाहीतर तुम्ही म्हणाल हे पांढरं पाणी कसलं घातलं वगैरे काय. आणि गरमसुद्धा केलं होतं थोडंसं नॉर्मल, जास्त गरम करायला वेळच नव्हता. तर नंतर कोथिंबीर घातली आणि छान त्याला उकळायला ठेवून दिलं. आता हा रस्सा 8-10 लोकांना पुरेल का असं मला जरा प्रश्न पडला होता. तर कारभाऱ्यांना विचारले की काय हो पुरेल का 8-10 लोकांना. तर ते म्हटले की खाणाऱ्यावर अवलंबून आहे, नॉर्मल खाणारे असतील तर पुरेल आणि खाणारे बकासूर टाईप असतील तर 4 ते 5 लोकच त्याचा फडशा पाडतील. कारभाऱ्यांची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी दोन्हीतलं थोडं टेस्ट करून बघितलं आणि ठीक आहे म्हटले. आणि कारभारी जेव्हा ठीक आहे म्हणतात ना एखादी गोष्ट, तेव्हा ती गोष्ट उत्तम झाली असं समजायचं. टिफिनचं ऑलरेडी झालं होतं, इथं चिकन सुक्का आणि रस्सासुद्धा झाला होता. आता म्हटलं चपात्या पटापट करून घेऊया. तेवढ्यात त्याचा फोन आला की ताई मी निघतोय घरातनं, तुम्ही पॅक करून ठेवा म्हणून. अरे म्हटलं मी चपात्या बनवायला घेतल्यात आत्ता आणि तू यायला निघालायस म्हटल्यावर कसं होणार. तर म्हटलं ताई मला 5 मिनटं लागतील निघायला. तर मी म्हटलं आता काय करू म्हणून नेबरला आवाज दिला माझ्या की या मला जरा हेल्प करा म्हणून. मग ती बिचारी आली, नाहीतर एखादी म्हटली असती हिची ऑर्डर ही पैसे घेणार आणि मी का चपात्या भाजू वगैरे आहे ना. मग मी पटापट चपात्या लाटून दिल्या, त्यांनी छान अशा तव्यामध्ये भाजून घेतल्या. त्या काही व्हिडिओमध्ये आल्या नाही आणि व्हिडिओ करायला वेळ पण नव्हता, त्याच्यामुळे मी एकच चपाती लाटताना आणि भाजताना दाखवली. आता तुम्ही म्हणाल घडीच्या चपात्या करायच्या की ग रेश्मा, तर एवढा वेळ नव्हता की हो. त्यांना चालल्या, तुम्ही सुद्धा चालवून घ्या, नेक्स्ट टाईम कधी ऑर्डर येईल तेव्हा घडीच्या चपात्या बनवेन. आणि त्यांना सांगितलं मी असं काय असेल तर आदल्या दिवशी सांगा, आम्हाला तयारी करायला बरं पडतं म्हणून. तर मी भाकरी आणि पुरणपोळीची सुद्धा ऑर्डर घेते. भाकरीच्या याच्या आधी मी 2 वेळा केलेली आहे, पुरणपोळीची एकदा केलेली आहे. तर पण मी व्हिडिओ बनवला नव्हता याच्यावरती.
नंतर कस्टमरचा फोन आला की ताई आम्हाला जसं पाहिजे तसं चिकन झालं होतं म्हणून खूप छान झालं. पाहुणे खोदून विचारत होते काय काय घातलं. मला वाटलं म्हटली आता माझं पितळ उघडं पडतंय वाटतं. असो चिकन बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचा खर्च A to Z धरून मेहनत वगैरे सगळं पकडून 1600 रुपये मी त्यांना चार्ज केले. जास्त झाले कमी झाले की ठीक रेंजमध्ये आहेत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आधीच त्यांनी कॉल करून सांगितलं होतं की छान झाले म्हणून, पण माझ्या